एक अशी एकादशी जी तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करू शकते. पण तिच्या मागे लपलेली आहे एक भयानक शापाची कथा. एक गंधर्व जो एका क्षणात राक्षस बनला आणि एक पत्नी जिने आपल्या भक्तीने मृत्यूवरही विजय मिळवला. कामदा एकादशी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिली एकादशी. असा विश्वास आहे या दिवशी केलेले व्रत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. ही कथा सांगितली आहे वराह पुराणमध्ये, जिथे भगवान श्रीकृष्ण यांनी राजा युधिष्ठिर यांना ही अद्भुत कथा सांगितली. रत्नापूर सोन्या चांदीने नटलेले एक भव्य राज्य, जिथे राजा पुंडरीक राज्य करीत होता. त्या दरबारात राहत होते एक सुंदर गंधर्व जोडपं, ललित आणि त्याची पत्नी ललिता. ललित होता एक प्रसिद्ध गायक आणि ललिता एक अप्रतिम नर्तकी. एक दिवस ललित दरबारात गाणं गात होता, पण त्याचं लक्ष गाण्यावर नव्हतं. त्याच्या मनात फक्त त्याची पत्नी ललिता होती आणि त्यामुळे त्याचे सूर बिघडले. ही चूक त्याच्या आयुष्याला बदलून टाकणार होती. पाताळ लोकातील कर्कटक नावाच्या नागाने राजाला सत्य सांगितलं. राजा पुंडरीक संतापला आणि त्याने दिला एक भयंकर शाप. ललित, तू एक राक्षस होशील. आणि क्षणात तो बनला एक भयानक नरभक्षक राक्षस. ललिता, तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ती आपल्या राक्षसी पतीसोबत जंगलात भटकत होती. दुःख, वेदना आणि आशेचा एक किरण नव्हता. विंध्याचल पर्वतामध्ये तिला भेटले शृंगी ऋषी. तिने आपल्या पतीच्या मुक्तीसाठी विनंती केली. ऋषीने सांगितलं, कामदा एकादशीचं व्रत कर, तुझी भक्तीच त्याला वाचवेल. ललिताने पूर्ण श्रद्धेने व्रत पाळलं. दुसऱ्या दिवशी तिने प्रार्थना केली, हे भगवान श्रीकृष्ण, माझ्या व्रताचं पुण्य माझ्या पतीला द्या. आणि मग चमत्कार झाला. श्रीकृष्णाच्या कृपेने ललिताला त्याचं मूळ गंधर्व रूप परत मिळालं. दोघांनाही स्वर्गात नेण्यात आलं, एक दिव्य उडत्या रथातून. ही आहे कामदा एकादशीची शक्ती, जी भक्तांच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करू शकते. जर तुम्हाला अशा अद्भुत कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्रीकृष्ण. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.